आता कांद्याचा कलर चेंज होतोय आपला बाय उठले आमची. अशा प्रकारे आपलं सुकट म्हणजे जाऊला रेडी झालेला आहे. एक नंबर नाश्ता आणि बाहेर पडतो पाऊस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ माझ्यासाठी जेव्हा मी 17व्याला बोललो तेव्हा मला ती करून देत आहे. कांदा नाही देत, सुकट देत आहे. फ्राय ना, सुकट फ्राय. सकाळ सकाळ सुकट फ्राय, एक नंबर नाश्ता. मग कसं वाटतं तुला? मस्त पाऊस वगैरे पडतं बाहेर. हा, मस्त हवा येते. पूर्ण अंधार झालं, बघू शकता. वा, खूप दिवसानंतर अशी हवा भेटली ना. तर कटिंग वगैरे चालू आहे त्याची. मस्त. काय करतं, ग्रेव्ही करशील का फ्राय करशील? फ्राय करतो. ओके. अजून वाघ, अजून मला असं खाली जाऊ कॅमेरा घेऊन. आणि इकडं आमची सुकट संपलेली आहे. किती घेतलेली ना, सगळं सुकी मच्छी सगळी संपली वाटतं. आम्हाला लागतेच तेवढं, तर काय करायचं आता. भाज्या गेलो नाही हिला. करते ती माझ्यापुरती. थोडीशी घेतली सुकट. आणि मला सुकट खूप आवडतंय ना. तुला काय आवडतंय? अंडा. हां, बोंबील फ्राय. मला पण आवडतं बोंबील फ्राय. वागतं ते एक नंबर लागतात बाबा. काल केल त्या 2 भाकरी खाल्ल्या मी. तर लसूण वगैरे सोलते ते आता. सगळं काय मी दाखवतो मला जे होतं ते. खूप भारी हवा सुटले, पाऊस पण पडतंय. झोप आली मला त्या हवेत. हो, अशी रात्री असं हवा रात्री यायला पाहिजे ना. मग रात्री जागरण झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? जाम भारी, मजा येते. काय की ना, खूप गरमी होती काल. एवढी म्हणजे टेम्परेचर एवढं हाय होतं वाटतं की असं वाटतं सूर्य आमच्याच बेडरूमवरती आहे. हो, पण काय नाही, संध्याकाळी पाऊस पडलेला त्यामुळे एवढा पण नव्हता वाटत. दुपारी गरमी होती पण. आणि आमची सुकट आमच्यापेक्षा जास्त आहे ना, हिने खाल्ले. हिने ये शख्स. सो दाखवतो फ्राय कशी करते ती तिच्या पद्धतीने. हा, कंटिन्यू राहा. थोडंसं ती वॉश करते सुकटीला. आणि सर्वप्रथम तिने ठेवलेलं आहे तेल गरम करत. हां, आणि त्यानंतर काय, आता तेल गरम झालं टाकते मिरच्या. नाही, लसूण. अरे जोर से बोलो, आवाज आना चाहिए. लसूण टाकते त्याला. लसूण थोडा लाल आहे, त्यात मिरच्या टाकतो. मिरच्या म्हणजे मम्मी पण टाकतो मिरच्या, मम्मी पण टाकतो. आणि ते मी टाकत नाही. मिरचीला तर टेस्ट असतं मेन. कशी रे कशी. अच्छा, तुझी पद्धत वेगळी आहे ना बाबा. जास्त जवळ न जात माझ्या हाताव्याचा. बाई झोपले का? अच्छा, झोल्यान ठेवलं ना. ओके. आम्ही आज घराम पण झोला बांधला, तुम्हाला दाखवतो नंतर मी. ॲक्च्युली काल बांधलेला पण दाखवलं नाही आम्ही. कालचा ब्लॉग बघा नसेल जाऊन नक्की बघा. चॅनलला पण सपोर्ट करा. तर आता कांदा पूर्ण लाल होईपर्यंत फ्राय करतो. नंतर त्याच्यावर टाकणं वरतून मसाला, हळद, मीठ. तर इथे आता कांद्याचा कलर चेंज होतोय आपला हळूहळू. तर यात मी टाकून घेते हे मसाले सगळे आपले. काय नाही, नॉर्मल हळद टाकणार थोडीशी, धना पावडर आणि लाल तिखट. बस, जसे तिखट न घालणं. आणि टाकून घेते आपल्याला सॉल्ट. सो हिला दिलं तर ब्लॉक करा थोडंसं, कारण मी चेंज केला. माझं जी टी शर्ट घातलेलं आणि जाम गरम होत होता. तर आता जरा
हवा लागणार टी शर्ट घातली. आता हे कितीपर्यंत करायचं काय होईल? लाल होतपर्यंत काय? हा आता ह्यात मी ऍड करते आपली सुकट. सो सुकट ऍड केलं त्याने. आता जावला बाय उठली आहे का? टेन्शन नाही घेऊ मम्मी आहे तिकडं. आता आमची बाई मोठी झाली ना, माझ्याकडे पण जास्त राहत नाही आता. तरी मग मी कसा तरी घेतो तिला. सो सुकट वगैरे आमची आता रेडी होईलच 5 मिनिटात. हा ब्लॉग बहुतेक जास्त मोठा होणार नाही, मिनी ब्लॉगच होईल ना. लाईट पण गेली सकाळ. हे आमची चार्जिंगचा बल्ब लावलाय. बाय उठले आमची. तुम्ही बघा थोडंसं याला काय बघायला लागलं मला? मी जर झाकण ठेवते 2-3 मिनिटांनी बंद करून टाका गॅस. 2-3 मिनिटात फक्त बंदच करायचे ना. हा मग खायला घ्या तुम्हाला. या मेन्यू असल्या कधी काय केला नाही. सुकट बिकट फ्राय म्हणून विचारतोय. अच्छा 2-3 मिनिटांना लगे बंद ना. ठीक आहे बाय बाय. काही जर या बोललेली 2-3 मिनिटां बंद करा तर मी आता बंद करतोय. सो अशा प्रकारे आपलं सुकट म्हणजे जावला रेडी झालेला आहे. सो गाईज आपली डिश रेडी झालेली आहे. सुकट आणि घेतली भाकर. एक नंबर नाश्ता. आणि बाहेर पडतो पाऊस. सो नाश्ता वगैरे करून घेतो. तर सर्वांना शुभ सकाळ. ॲक्च्युली शुभ सकाळ बोलतो आहे कारण जो काल आम्ही ब्लॉग केला तो जास्त काही मोठा झाला नाही. तर तो मी या ब्लॉगमध्ये एंड करतो आहे. आज एंड करतो आहे. तर आणि जास्त मोठा पण नसेल, एकदम 5-6 मिनटाचा ब्लॉग असेल तो. जे झालं तेच दाखवतो तुम्हाला. आणि जर तो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आज रिया गेले दाढ काढायला तिची ॲक्च्युली दाढ खूप दुखते. सो जास्त सहन न झाला, गेली आज फायनली. मम्मी वगैरे गेलात आणि काय माहिती ब्लॉग करेल का नाही माहीत नाही, पण बोलले करेल. पण मला नाही वाटत ब्लॉग होईल तिच्यानं आज, कारण बाय आहे जवळ म्हणून. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. परत बोलू वाटतं मी. सो बाय बाय.